आज ना हे म्हणायला लागले, अगं सर्दीमुळे ना तोंडाला अगदी चव नसल्यासारखं झाले. मस्त अशी चमचमीत पोट भरेल अशी भाजी बनव. मग मी म्हटलं मिस्टरांना आवडते सोयाबीन. तर सोयाबीनची छान अशी चमचमीत भाजी बनवूया. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, ही रेसिपी खरंच खूप साधी सोपी जरी वाटत असली तरी बनवण्याची पद्धत जराशी वेगळी आहे. आणि खरंच खूप टेस्टी, अगदी चिकन मटनला सुद्धा मागे सारेल अशी भाजी होते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. सगळ्यात अगोदर इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे. आणि सोयाबीन तुम्ही कोणतंही घेऊ शकता, छोटं मोठं दोन प्रकारचं भेटतं. तर सोयाबीन मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आता पुढची प्रोसेस करायची. इथे कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. कढईमध्ये अगदी कमी तेल वापरले. त्यामध्ये एक प्लेटभर चिरलेला कांदा घातला. आणि कांदा बघा जरासा जास्तच घेतला आहे मी, प्लेट भरून चिरलेला आहे. साधारण 2 कांदे चिरून घेतलेत. कांदा जास्त पण लालसर होईपर्यंत नाही भाजायचा. थोडासा भाजत आला की त्यामध्ये आता मी इथे सुकं खोबरं घालते. खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत पहा. खोबरं भाजायला काही फारसा वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं. त्यामुळे अगदी काही सेकंदाकरता हे परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आता मी इथे घालते पांढरे तीळ. साधारण मोठे 2 चमचे तीळ इथे वापरलेले आहेत. तीळ आणि खोबरं घातल्यामुळे भाजीला एक छान असा खमंगपणा येतो आणि शिवाय भाजी मिळून पण येते. त्यामुळे तीळ आणि खोबऱ्याचा वापर मी इथे केला आहे. त्यानंतर थोडासा लसूण घालायचा आहे. तर एक 5-7 लसणाच्या पाकळ्या इथे घालते मी. आणि 1 इंच आल्याचा तुकडा. आलं लसूण पेस्ट तुम्ही वापरू शकता किंवा असं मसाला भाजताना यामध्ये जरी घातलं तरी चालतं. आणि आलं लसूण घालायला मात्र अजिबात विसरायचं नाही, खूप छान अशी टेस्ट येते भाजीमध्ये. आता हे व्यवस्थित चांगलं भाजून झालेलं आहे. आता हे सगळं काढून घेते एका प्लेटमध्ये, म्हणजे थंड झाल्यानंतर बारीक असं वाटून घ्यायचे. आणि वाटताना शक्यता भासली तरच पाणी घालायचे, नाहीतर पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर याच कढईमध्ये भाजी बनवते, यासाठी तेल घातलेलं आहे. आणि तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचे, कारण एखाद्याला जास्त तेलकट भाज्या आवडतात, एखाद्याला कमी तेलकट आवडतात. तेल तापल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जिरे घालायचे. जिरे फुलल्यानंतर हे धुवून ठेवलेलं सोयाबीन यामध्ये घालायचं आहे. पण घालण्या अगोदर ते गच्च असं पिळून घेतलं होतं, म्हणजे यामधलं सगळं पाणी काढायचं. आणि नंतर या तेलामध्ये सोयाबीन घालायचं आहे. बऱ्याचदा आपण सोयाबीनची भाजी बनवताना एकतर सोयाबीन शिजवून घेतो किंवा असं कच्चंच वापरतो. पण अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा. तेलामध्ये असं सोयाबीन छान असं भाजून घ्यायचं. एकदम मस्त अशी चवदार भाजी लागते. तर बघा जरासा लालसर कलर येईपर्यंत सोयाबीन मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि त्यामध्ये हे जे वाटण बनवलेलं होतं ते वाटण छान असं भाजून घ्यायचे. वाटण बनवण्या अगोदर यामध्ये जे काही जिन्नस घातले होते ते सगळे भाजूनच घेतले होते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये हे छान असं भाजून होतं. आणि मस्त असा खमंग याचा सुवास यायला लागला की यामध्ये मी आता टोमॅटो एक बारीक करून घातले, म्हणजे टोमॅटोची पेस्ट घालायची. तुम्हाला जर आवडत असेल तरच टोमॅटो घाला, नाहीतर स्किप केलं तरीही चालेल. टोमॅटो मी कच्चंच बारीक केलं होतं, त्यामुळे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडेसे सुके मसाले वापरते. तर सगळ्यात अगोदर मी घालते धणेपूड. एखादी रेसिपी बनवण्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते. आणि आजची रेसिपीसुद्धा तशीच एकदम खास चवीची बनणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरेपूड घालते. खूप छान असा स्वाद येतो धने जिरेपूड वापरल्यानंतर. थोडंसं 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजे विकतचं लाल तिखट. याने भाजीला कलर छान येतो, जास्त तिखटपणा नसतो. त्यामुळे घरगुती काळा मसाला 1 चमचा इथे वापरते मी. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे.
त्यानंतर इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. मस्त अशी चमचमीत भाजी लागते. मसाल्यांचं आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. परतून घेतलं थोडंसं आणि त्यानंतर हे भाजून घेतलेले सोयाबीन यामध्ये घालायचे. व्यवस्थित छान असा सगळा मसाला सोयाबीनला लागला पाहिजे. 1-2 मिनटाकरता हे परतून घ्यायचे. हे परतून होते तोपर्यंत एका साईडला मी 1-1.5 ग्लास पाणी असं उकळत ठेवलेलं आहे. आणि हे बघा परतून होईपर्यंत पाणी पण उकळलेलं आहे. उकळलेलं पाणी यामध्ये घालायचे. लक्षात ठेवा भाजीमध्ये थंड पाणी नाही घालायचं. एकतर गरम पाणी किंवा उकळलेलं पाणी यामध्ये घातलं ना मस्त अशी भाजीची चव लागते. थंड पाणी घातलं की चव बिघडते. त्यामुळे ही टिप लक्षात ठेवायची आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ. आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मंद आचेवरती याला छान अशी उकळी येऊन द्यायची. अगदी कमी तेल वापरलं होतं भाजीमध्ये तरीसुद्धा बघा साईडने असं तरी यायला लागले. सोयाबीन तेलामध्ये परतून घेतलेलं असल्यामुळे जास्त वेळ नाही लागत शिजायला. पटकन शिजलं जातं. तरीसुद्धा चेक करते व्यवस्थित शिजले का नाही ते. तर एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तर छान अशी भाजी आपली शिजली. आणि बघा यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा भाजीला दाटसरपणा आलेला आहे. वरून घालायची आहे थोडीशी कच्ची कोथिंबीर. मस्त अशी चमचमीत तोंडाची डबल चव वाढवणारी आणि बघता क्षणी खावीशी वाटणारी सोयाबीनची भाजी आपली तयार आहे. कशी वाटली रेसिपी? थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.